सर्वांना नमस्कार. आपण पाहतोय तुमचेही या लव्ह स्टोरीचा भाग 5. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या आपल्या खास भागाला. काल रात्रीच्या त्या प्रवासानंतर आज सकाळी मुंबईच्या आकाशामध्ये ढगांची फारशी गर्दी नव्हती. हलकसं कोवळं ऊन लोअर परेलच्या काचेच्या इमारतींवर परावर्तित होत होतं. कावेरी नेहमीप्रमाणे 9 वाजायला 5 मिनिटं कमी असतानाच ऑफिसच्या मुख्य गेटमधून आतमध्ये आली. आज तिने पिस्ता रंगाचा साधा कुर्ता घातला होता. केसांची हलकी वेणी घातली होती आणि डोळ्यांवर चष्मा होता. तिच्या एका हातात पुण्याच्या कॉन्सर्टच्या फायनल पासेस बॉक्स होता. तिने PR डिपार्टमेंटच्या डेस्कपाशी पाऊल ठेवलं तर राहुल आधीच तिथे काहीतरी गडबडीत फाईल्स गोळा करत उभा होता. गुड मॉर्निंग मॅम, बरं झालं तुम्ही आलात. डायरेक्टर सरांनी 10 वाजता तातडीची मीटिंग बोलावली आहे. पुण्याच्या कॉन्सर्टच्या तिकिटांचा काहीतरी घोळ झालाय असं वाटतंय. कावेरीने पासेसचा बॉक्स टेबलवर ठेवला. घोळ? काय झालं नक्की राहुल? सगळी तिकीटे तर ऑनलाईन व्यवस्थित विकली गेली होती ना? तेच समजत नाहीये मॅम, पण काहीतरी तांत्रिक अडचण आलीये. आणि हो, मंदार सर अजून आलेले नाहीत. सुमितचा फोन आला होता. मंदार सर थेट मीटिंगलाच पोहोचणार आहेत. राहुलने माहिती दिली. कावेरीने घड्याळाकडे पाहिले. काल मंदारने वेळेवर येईन असं प्रॉमिस केलं होतं, पण आज पुन्हा तो उशिरा येणार हे ऐकून तिच्या कपाळावर आठ्या आल्या. तरीही तिने स्वतःला शांत केलं, कारण काल स्टुडिओमध्ये तिने मंदारचा एक वेगळा संवेदनशील चेहरा पाहिला होता. बरोबर 10 वाजता कॉर्पोरेट कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंग सुरू झाली. डायरेक्टर सर थोडे चिंतेत दिसत होते. कावेरी आणि तिची टीम एका बाजूला बसली होती. तितक्यात दरवाजा उघडून मंदार आतमध्ये आला. आज त्याने निळ्या रंगाचा फॉर्मल शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती. त्याचा हा फॉर्मल लुक पाहून कावेरीला थोडं आश्चर्य वाटलं, कारण तो नेहमी रॉकस्टारच्या कॅज्युअल कपड्यांमध्ये असायचा. मंदारने आत येताच पहिल्यांदा कावेरीकडे पाहिले आणि एक अत्यंत हलकी, कुणालाही न कळणारी स्माईल दिली. कावेरीनेही होकारार्थी मान हलवली. थँक्यू गाईज, डायरेक्टर सर बोलू लागले. अडचण अशी आहे की पुण्याच्या ज्या इनडोअर स्टेडियममध्ये आपला कॉन्सर्ट होणार होता, तिथल्या स्थानिक प्रशासनाने काही सुरक्षेच्या कारणास्तव अचानक शेवटच्या 2 ब्लॉक्सची परवानगी नाकारली आहे. याचा अर्थ आपण जी 500 तिकीटं एक्स्ट्रा विकली होती त्या लोकांना आपण जागा देऊ शकत नाही. हे ऐकून कावेरी थक्क झाली. पण सर, ही तर प्रशासनाची चूक आहे. आपण आधीच सगळी परवानगी घेतली होती ना. आता त्या 500 फॅन्सना आपण काय उत्तर देणार? जर सोशल मीडियावर ही बातमी गेली तर मंदारची इमेज पुन्हा एकदा खराब होईल. मंदारने टेबलवरचे पेपर्स पाहिले. कावेरी बरोबर म्हणते. ज्या लोकांनी पैसे देऊन तिकीटं घेतलीत त्यांना ऐनवेळी बाहेर काढणं योग्य नाही. माझ्या कॉन्सर्टमध्ये आलेल्या प्रत्येक फॅनला जागा मिळालीच पाहिजे. पण पर्याय काय आहे मंदार? स्टेडियमची कॅपॅसिटी आपण वाढवू शकत नाही, डायरेक्टर सर हताशपणे म्हणाले. कॉन्फरन्स रूममध्ये काही काळ शांतता पसरली. प्रत्येकजण आपापल्या परीने विचार करत होता. कावेरीने तिच्या आयपॅडवर स्टेडियमचा मॅप आणि आजूबाजूचा परिसर तपासला आणि अचानक तिच्या डोक्यामध्ये कल्पना आली. सर, माझ्याकडे एक आयडिया आहे, कावेरी आपल्या जागेवरून उठत म्हणाली. तिने स्क्रीनवर स्टेडियमच्या लगत असलेला एक मोठा खुला मैदानी भाग दाखवला. स्टेडियमच्या अगदी बाजूलाच एक ओपन ग्राउंड आहे, जे त्याच प्रशासनाच्या मालकीचे आहे. पण आपण जर इंडोअर कॉन्सर्टऐवजी हा कॉन्सर्ट ओपन एअर रॉक कॉन्सर्टमध्ये कन्व्हर्ट केला तर यामुळे केवळ त्या 500 लोकांनाच नाही तर आपण अजून 1000 तिकीटं विकू शकतो. आणि मंदारच्या रॉक म्युझिकला ओपन एअर वातावरण जास्त सूट करेल. हे ऐकताच मंदारचे डोळे चमकले. तो खुर्चीवरून पुढे सरकला. दिस इज परफेक्ट. ओपन एअर कॉन्सर्टमध्ये जी एनर्जी असते ती इंडोर रूममध्ये कधीच येत नाही. डायरेक्टर सर, कावेरीची आयडिया अतिशय भारी आहे. आपण हे करू शकतो. डायरेक्टर सरांनी थोडा विचार केला. आयडिया चांगली आहे, पण अवघ्या 2 दिवसामध्ये ओपन एअर स्टेज उभारणं, लाइटिंग आणि साऊंड सिस्टीम बदलणं खूप खर्चिक आणि कष्टाचं ठरेल. आणि यासाठी पुण्याच्या स्थानिक प्रशासनाकडून तातडीने परवानगी मिळवावी लागेल. परवानगीची जबाबदारी माझी सर. मी पुण्याच्या PR टीमशी बोलून आज संध्याकाळपर्यंत लेटर क्लिअर करून घेते. पण यासाठी आपल्याला आजच पुण्याला जावं लागेल, कारण प्रत्यक्ष जागेची पाहणी केल्याशिवाय स्टेजचा मॅप फायनल करता येणार नाही. कावेरीने आत्मविश्वासाने सांगितले. ठीक आहे मग. कावेरी आणि मंदार, तुम्ही दोघे आजच पुण्याला रवाना व्हा. तिथल्या लोकल वेंडर्सशी बोलून स्टेजचं काम सुरू करा. आपल्याकडे फक्त 48 तास आहेत. डायरेक्टर सरांनी हिरवा कंदील दाखवला. मीटिंग संपल्यानंतर दोघे बाहेर आले. तर मग
मॅनेजर मॅडम, पुन्हा एकदा पुण्याचा प्रवास? मंदारने खोडकर स्वरामध्ये विचारले. कावेरी हसली. हो, पण यावेळी गाडी पंक्चर होणार नाही याची काळजी घ्या. आपण बरोबर 1 वाजता निघतोय. लेट करू नका. मी माझ्या गाडीने येतोय. आणि हो, ह्यावेळी ड्रायव्हर नाहीये, मी स्वतः ड्राईव्ह करणार आहे. सुमित मुंबईतलं काम सांभाळेल, सो तुम्ही माझ्यासोबतच येताय, मंदारने सांगितले. कावेरी एका क्षणासाठी थबकली. ड्रायव्हरशिवाय मंदारसोबत इतका लांबचा प्रवास करणे म्हणजे संपूर्ण वेळ दोघेच असणार होते. पण कामाची निकड पाहून तिने जास्त विचार केला नाही. ठीक आहे, 1 वाजता पार्किंगमध्ये भेटू. दुपारी बरोबर 1 वाजता मंदारची काळी SUV पार्किंगमधून बाहेर पडली. कावेरी शेजारच्या सीटवर बसली होती आणि तिच्या हातात पुण्याच्या वेंडर्सची लिस्ट होती. मुंबईच्या गजबजलेल्या ट्रॅफिकमधून मार्ग काढत गाडीने एक्सप्रेस वे पकडला. बाहेरून सावल्यांचा खेळ सुरू होता. गाडीमध्ये सुरुवातीला थोडी शांतता होती. मंदार अतिशय लक्षपूर्वक ड्राईव्ह करत होता. कावेरीने फोनवर पुण्याच्या PR टीमशी बोलून परवानगीच्या अर्जाची प्रक्रिया सुरू करून दिली होती. तिचं बोलणं संपल्यावर तिने फोन बाजूला ठेवला. कावेरी, थँक्स त्या तिकिटांच्या घोळावर इतकी छान आयडिया दिल्याबद्दल. जर इंडोर कॉन्सर्ट कॅन्सल झाला असता तर माझा खूप मूड ऑफ झाला असता. मंदारने अत्यंत नॅचरल आवाजामध्ये संवाद सुरू केला. नकाशा पाहिल्यावरती जागा मला योग्य वाटली मंदार. आणि शेवटी तुमचं गाणं खुल्या मैदानात जास्त जमेल असं मलाही वाटतं, कावेरी म्हणाली. तुम्हाला माझ्या गाण्याबद्दल आता बरीच माहिती झाली आहे तर? मंदारने हलकसं हसत तिच्याकडे पाहिलं. जेव्हा एखाद्या खडूस रॉकस्टारची इमेज सांभाळायची असते तेव्हा त्याच्या कलेचा अभ्यास करावाच लागतो, कावेरीने मिश्किलपणे टोमणा मारला. खडूस? अजूनही मी खडूसच वाटतो का तुम्हाला? मंदारने गाडीचा वेग स्थिर ठेवत विचारले. कावेरीने खिडकीबाहेर पाहिलं. सुरुवातीला खूप वाटत होतात, पण आता वाटतं की तुम्ही फक्त स्वतःच्या एका कोशात राहता, जिथे कोणाला सहज येऊ देत नाहीत. मंदार काही काळ शांत राहिला. एक्सप्रेस वेच्या दोन्ही बाजूंना असलेले सह्याद्रीचे डोंगर आता दिसू लागले होते. कदाचित तुमचं बरोबर आहे. या ग्लॅमरच्या जगामध्ये जितकी गर्दी असते तितकाच एकटेपणाही असतो. प्रत्येक जण मंदार या ब्रँडवर प्रेम करतो, पण त्या ब्रँडच्या मागे असलेल्या खऱ्या माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न कोणीच करत नाही. काल स्टुडिओमध्ये आणि पुण्याच्या अनाथ आश्रमात मला खूप दिवसांनी स्वतःची जाणीव झाली. कावेरीने मंदारकडे पाहिलं. त्याचे हे शब्द खूप खोल होते. तिला जाणवलं की त्यांच्यातील सुरुवातीची ही दुश्मनी केवळ एकमेकांना न समजल्यामुळे होती. आता तो राग पूर्णपणे वितळला होता आणि त्याची जागा एका साध्या निखळ संवादाने घेतली होती. दुपारचे 4:30 झाले होते जेव्हा गाडी पुण्याच्या त्या खुल्या मैदानापाशी पोहोचली. पुण्याची PR टीम आणि स्टेजचे वेंडर्स तिथे आधीच वाट पाहत होते. कावेरी गाडीतून उतरली आणि तिने कामाचा ताबा घेतला. मंदारनेही आपले जॅकेट काढले आणि तो स्टेजच्या डिझायनरसोबत मॅप समजून घेऊ लागला. दोघेही प्रचंड वेगाने काम करत होते. कावेरी फोनवर सारखी मनपा अधिकाऱ्यांशी फॉलोअप घेत होती, तर मंदार स्वतः उभा राहून स्टेजची उंची आणि साऊंड बॉक्सेसची जागा ठरवत होता. 2 तासांच्या अथांग परिश्रमानंतर अखेर परवानगीचे पत्र कावेरीच्या हातामध्ये आले आणि स्टेज उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. संध्याकाळचे 7 वाजले होते. मैदानावर मजुरांची धावपळ सुरू होती. कावेरी एका बाजूला उभ्या असलेल्या एका मोठ्या दगडावर दमून बसली होती. तिच्या कपाळावर घामाचे थेंब होते. मंदार तिच्या जवळ आला. त्याच्या हातात पाण्याच्या 2 बाटल्या होत्या. त्याने एक बॉटल कावेरीच्या पुढे केली. खूप दमलात आज? मंदार तिच्या शेजारी त्या दगडावर बसत म्हणाला. कावेरीने पाणी पिऊन सुटकेचा श्वास सोडला. पण काम वेळेत सुरू झालं हे महत्त्वाचं. शनिवारचा कॉन्सर्ट आता नक्कीच हिट होणार. मंदारने मैदानावर उभ्या राहणाऱ्या त्या अर्धवट स्टेजकडे पाहिले आणि मग कावेरीकडे पाहिले. वाऱ्याच्या एका झुळकीमुळे कावेरीच्या चेहऱ्यावर आलेले केस ती बाजूला करत होती. त्या संधी प्रकाशात तिचं ते साधेपण मंदारला खूप भावलं. कावेरी, कॉन्सर्ट हिट झाल्यावर आपण दोघी मिळून पुण्यात एका छानशा ठिकाणी जेवायला जाऊया, विदाऊट एनी ऑफिस वर्क, मंदारने अतिशय हळुवार स्वरामध्ये विचारले. कावेरीने थक्क होऊन मंदारकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांमध्ये यावेळी कोणताही व्यावसायिक भाव नव्हता, तर एक निखळ मैत्रीची आणि कदाचित त्याहून थोडी वेगळी भावना डोकावत होती. कावेरीचे हृदय एका क्षणासाठी वेगाने धडकले, पण तिने स्वतःला सावरले. बघूया, आधी कॉन्सर्ट तर नीट पार पडू दे, रॉकस्टार सर, कावेरी हसून म्हणाली.
प्रेम अजून खूप दूर होतं. दोघेही आपापल्या सीमा ओलांडायला तयार नव्हते. पण या 5व्या भागाने त्यांच्यातील दुश्मनीच्या उरल्या-सुरल्या खुणाही पुसून टाकल्या होत्या आणि एका नव्या सुंदर प्रवासाची पायाभरणी केली होती. तर मंडळी, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय. हर हर महादेव.